एक गोष्ट अशी आहे की कुठलंही ज्यावेळेला तुम्हाला अशा तऱ्हेचा नियम करायचा असतो त्याला ऑब्जेक्शन सजेशन मागवायलाच लागतात. त्यांना ह्याच्यामध्ये काय ऑब्जेक्शनेबल वाटत असेल त्यांनी तसं मांडावं, आम्ही त्याच्यामध्ये सुधारणा करू. परंतु OBCच्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता आम्ही ही सोय उपलब्ध करून दिली आहे कुणबी प्रमाणपत्राची. आणि त्याच्यामुळे त्यांनीसुद्धा सुरुवातीला सांगितलेलं होतं की कुणबी हे पूर्वीचंच आरक्षण असल्यामुळे आमचा त्याला काही विरोध असणार नाही, त्याच्यामुळे त्यांचा विरोध राहणार नाही. शेवटी जो संघर्ष होता तो संपलेला आहे आणि एक चांगली सुरुवात ही या दृष्टीने झालेली आहे. एकंदर असं आहे की एका तऱ्हेचा अन्याय हा मराठवाड्यामध्ये मराठा समाजावर होत होता, कारण त्यांना कुणबी प्रमाणपत्र, ते कुणबी अजूनचा कुणबी प्रमाणपत्र मिळत नव्हती. मुख्यमंत्री महोदयांनी खूप मोठा इनिशिएटिव्ह याच्यामध्ये घेतला. न्यायमूर्ती शिंदेजींच्या अध्यक्षतेखाली कमिटी स्थापन केली आणि त्याच्यामुळे अनेक पुरावे त्या ठिकाणी मिळू शकले. जे मोढीमध्ये होते, जे फारसीमध्ये होते, त्याचं सगळ्यांचं रूपांतर मराठीमध्ये करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामुळे एक बेस तयार झाला आणि याच्यामुळे लाखो लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळू शकतील. हा खूप मोठा विजय हा जरांगे पाटील यांनी केलेल्या आंदोलनाचा आहे असं मी समजतो. आणि त्याच्याचबरोबर जी आत्मीयता आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना आहे त्याच्यामुळे त्यांनी स्वतः याच्यामध्ये व्यक्तिगत लक्ष घातलं. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं चांगलं सहकार्य त्यांना लाभलं आणि त्याच्यामुळे याच्यातून मार्ग निघू शकला असं मला वाटतं.